नांदेड कृषी विभाग व रोटरी क्लब नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे शहरातील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। जिल्ह्यातील नागरिकांनी ग्राहकांनी या कृषी व धान्य महोत्सवास भेट देऊन शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे। या कृषी महोत्सवात परिसंवाद व चर्चा सत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाचे स्टॉल, विविध कृषी निगडीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषी संलग्न शासकीय विभागाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। त्याचबरोबर 29 प्रगतशील यशस्वी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आलाय। जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करण्यात येते। या ठिकाणी स्थानिक गुळ, भाजीपाला, विविध डाळी, फळे, ऊस, ज्यूस, महिला बचत गटांचे स्टॉल, वन औषधी, लाकडी घाणा तेल याशिवाय सेंद्रिय शेतीत पिकवण्यात आलेली गहू, ज्वारी, तूर, मूग, उडीद, हरभरा डाळ, मध, डिंक, सेंद्रिय टरबूज, खरबूज याशिवाय नित्य उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे 82 स्टॉल्स लावण्यात आले आहेत। नागरिकांनी या कृषी महोत्सवाला भेट देऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे। धान्य महोत्सवाचं आज आयोजन केलेलं 2 दिवसीय। तर या आयोजनाच्या निमित्त आपण 82 स्टॉल इथं लावलेले आहेत। त्यामध्ये 12 कमर्शियल आणि 70 जे आहेत ते शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले आहेत। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे, धान्यामध्ये, फळभाज्यांमध्ये, पिकांमध्ये, इतर पूरक उद्योगांमध्ये, अशा सगळ्यांना आपण याच्यामध्ये स्टॉल दिलेले आहेत। आणि त्याचसोबत ज्यांनी पायनियरिंग काम आपल्या जिल्ह्यामध्ये कृषीमध्ये केले आहे त्यांना आपण त्यांचा सत्कार पण या ठिकाणी केलेला आहे। त्याचा उद्देश म्हणजे त्या लोकांनाही आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं उदाहरण आपण सगळ्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांसमोर ठेवत असतो, जेणेकरून त्यांना पण प्रेरणा भेटेल आणि बाबा आपण पण असं काहीतरी करू शकतो। तर हा एक याचा उद्देश आहे। या निमित्ताने 2 दिवस याची विक्री पण शेतमालाची होईलच आणि वेगळे सेशन्स आपण ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये मग ॲग्री इनपुट कॉस्ट जे जे आहेत बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक स्वरूपाचे कसे करायचे, रेशीम शेती आहे, त्यानंतर एक्सपोर्टच्या संदर्भातले काही लेक्चर्स आहेत, कार्बन क्रेडिट आहे, असे वेगळे विषय आहेत। आणि मला असं वाटतं की हे जे तज्ज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन निश्चितपणे सगळ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल। आणि ज्या इतर शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना पण आम्ही आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत जे PMFमध्ये काम करतात तर आम्ही सगळ्या स्टॉलला व्हिजिट त्यांना द्यायला लावणार आहे। आणि बरेचसे लोकांनी चांगलं काम केले पण त्यांना माहीत नाही की ही स्कीम आहे, तर या अशा त्यांचे प्रपोजल बनवून आपण त्यांना तो PMFचा लाभ पण देऊ शकतो 35% सबसिडीचा। तर हे पण आमचा एक उद्देश आहे। आज आणि उद्या म्हणजे 17 आणि 18 मार्च रोजी 2 दिवसीय या ठिकाणी आपण जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि साधारणतः 82 स्टॉलची उभारणी आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि या ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत, सेंद्रिय शेतकरी आहेत, शेतकरी गट आहेत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्या सर्वांना आपण ही स्टॉल या ठिकाणी आपण निःशुल्क त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे। आणि या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना जो उत्पादित शेतमाल आहे, अन्नधान्य आहे, फळे आहेत, भाजीपाला आहे, याची आपल्या शहरातील ग्राहकांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट विक्री व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2 अधिकचे पैसे मिळावेत, हा या जिल्हा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर जसा या काळामध्ये निव्वळ पिकाचं उत्पादन वाढून उपयोग नाही, तर जे उत्पादित माल आहे तो त्याचं थेट मार्केटिंग करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल या दृष्टीनं शेतकऱ्यांची एक कायमस्वरूपी बाजारपेठ किंवा कायमस्वरूपी बाजार व्यवस्था कशी निर्माण होईल हा उद्देश समोर ठेवून आम्ही या ठिकाणी जिल्हा महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकडून, शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून, प्रगतशील शेतकऱ्यांकडून, इव्हन आपले मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, हरिद्रा, हळद संशोधन केंद्र, वसमत या सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अन्नधान्याची खरेदी आणि विक्री या ठिकाणी होत आहे असं आपल्याला दिसत आहे। हो, यामध्ये आपल्या जिल्ह्यातील काही युवा शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, सेंद्रिय शेतकरी आहेत, त्यांनी आणि नाविन्यपूर्ण शेतकरी आहेत, जसं की स्ट्रॉबेरी आहे किंवा ड्रॅगन फ्रूट आहे, अतिशय चांगलं काम त्या शेतकऱ्यांनी केलं। युवा शेतकरी आहेत काही, त्यांनी पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर पहिला 2रा क्रमांक कर्डीमध्ये, रब्बी ज्वारीमध्ये मिळवला। अशा या प्रगतशील शेतकऱ्यांचा, नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी त्यांना यथोचित आदर सत्कार त्यांचा केला जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते, जेणेकरून त्यांचं काम आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे। आणि आजही सुद्धा
कमी खर्चामध्ये आपण अधिकाधिक उत्पन्न मिळू शकतो ही भावना आणि त्यांचं मार्गदर्शन जे कार्य आहे ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांची विशेष दखल घेतलेली आहे.